हाय डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत काही स्टँडर्ड सबस्टिट्यूशनची चार्ट आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल. पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं आपण? येस, एक्झाम्पल्स ऑन रूल फर्स्ट अँड रूल सेकंड. आता ह्या लेक्चरमध्ये जे सबस्टिट्यूशन आहेत, काही स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहेत, ते काय काय पुटअप करायचे अगोदर त्याचा चार्ट बघणार आहोत, त्यानंतर त्याच्यावरचे एक्झाम्पल. सो प्रत्येक सबस्टिट्यूशन मी एक्सप्लेन करतो इथं. सो फर्स्ट बघा, फंक्शन जर का एक्स रेस टू एनच्या फॉर्म मध्ये असेल आणि त्याला इंटू एक्स रेस टू एन मायनस वन असेल, तर ऑब्विसली तुमचं सबस्टिट्यूशन काय असायला पाहिजे? एक्स रेस टू एन इज इक्वल टू टी. फंक्शन रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स असा जर का फॉर्म्युला असेल, तर तुमचं सबस्टिट्यूशन काय असायला पाहिजे? एफ ऑफ एक्स इक्वल टू टी. एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स रेस टू एन असं जर का तुमचा फंक्शन असेल, इंटिग्रँड. इंटिग्रँड म्हणजे काय? येस, इंटिग्रँड इज नथिंग बट, तुम्ही एखादा इंटिग्रेशन आहे आय, ओके, सो त्या इंटिग्रनच्या अंडर जो फंक्शन असतो, म्हणजेच डीएक्सचा जो कोइफिशियंट आहे, तो कोइफिशियंट म्हणजेच थोडक्यात एफ ऑफ एक्स, इट इज कॉल्ड एज व्हॉट? इंटिग्रँड. म्हणजेच इंटिग्रलच्या अंडर जो काही फंक्शन असेल डीएक्सचा कोइफिशियंट, त्याला काय म्हणतो आपण? इंटिग्रँड. सो डिपेंडिंग ऑन इंटिग्रँड, what we are doing, we are taking substitution. yes, f dash x upon f of x अशा टाइपचं जर का तुमचा इंटिग्रँड असेल, थोडक्यात हे आपण बघितलेलं आहे. दिस इज नथिंग बट व्हॉट? युअर रूल फर्स्ट. पुट f of x इज इक्वल टू t. सो व्हॉट इज इट्स इंटिग्रेशन? आपल्याला माहित आहे अशा टाइपच्या फंक्शनचं इंटिग्रेशन काय असतो? लॉग ऑफ मॉड ऑफ f of x प्लस c. ओके, नेक्स्ट, f dash of x upon root f of x. This is nothing but what? Your rule second. ओके, ह्याचं इंटिग्रेशन काय असतो? आपण बघितलंय, टू रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. सो इथे काय सबस्टिट्यूशन केलं आपण? एफ ऑफ एक्स इक्वल टू टी. समजा तुमचा फंक्शन हा फंक्शन ऑफ लॉग एक्स आहे, इंटू त्याला वन अपॉन एक्स न मल्टिप्लाय केलेला असेल, तर त्याचा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? वन अपॉन एक्स, तो अवेलेबल आहे. सो त्यामुळे तुमचं सबस्टिट्यूशन काय असेल? लॉग एक्स. ओके, नेक्स्ट, फंक्शन जर का फंक्शन ऑफ साइन एक्स असेल, इंटिग्रँड इंटू कॉस एक्स असेल, तर ऑब्विसली तुमचं सबस्टिट्यूशन काय असायला पाहिजे? इट इज साइन एक्स. इफ इंटिग्रँड इज फंक्शन ऑफ कॉस एक्स इंटू साइन एक्स असेल, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय केलेला असेल, तर सबस्टिट्यूशन काय असेल? कॉस एक्स इक्वल टू टी. नेक्स्ट, फंक्शन इंटिग्रँड जो आहे तो फंक्शन ऑफ टॅन एक्स असेल, त्याला इंटू सेक्स स्क्वेअर एक्स असेल, तर तुमचं सबस्टिट्यूशन काय असायला पाहिजे? टॅन एक्स इज इक्वल टू टी. आता नेक्स्ट बघा, ए स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे आपल्याला असा सबस्टिट्यूशन करायचं आहे जेणेकरून हे स्क्वेअर रूट कॅन्सल व्हायला पाहिजे. आपण जर का इथं एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा किंवा एक्स इक्वल टू ए कॉस थिटा, डिपेंडिंग ऑन दॅट एक्झाम्पल, दोन्हीपैकी एक सबस्टिट्यूशन इथे केलं, तर अंडर रूट मध्ये काय होईल बघा? इट इज ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा और कॉस स्क्वेअर थिटा. आपण एक घेऊया, म्हणजेच ए स्क्वेअर कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये, काय येईल? वन मायनस साइन स्क्वेअर थिटा. बट व्हॉट इज वन मायनस साइन स्क्वेअर थिटा? इट इज कॉस स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर तो काय होईल? फक्त ए कॉस थिटा. थोडक्यात काय, आपण स्क्वेअर रूट कॅन्सल केला आहे तर. ओके, सो आपल्याला सबस्टिट्यूशन असा करायचंय जेणेकरून जो फंक्शन असेल तो काय असेल? इंटिग्रेबल. नाउ विल मूव्ह टू नेक्स्ट, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अशा टाइपचं जर का तुमचा इंटिग्रँड असेल, तर तुमचं सबस्टिट्यूशन काय असेल? एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा और एक्स इज इक्वल टू ए कोसेक थिटा. असं का सबस्टिट्यूशन घ्यायचं तुम्हाला पाठीमागच्या डिडक्शन वरनं कळालं असेल, जेणेकरून स्क्वेअर रूट जो आहे तुमचा तो काय होईल? कॅन्सल. नेक्स्ट, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर और एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असा असेल, तर एक्स इज इक्वल टू काय येईल? ए टॅन थिटा और ए कॉट थिटा. त्यानंतर
अंडर रूट ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स असं असेल तर एक्स इज इक्वल टू काय येईल ए कॉस थिटा, जेणेकरून न्युमरेटरचा ए आणि डिनॉमिनेटरचा ए कॅन्सल होईल आणि सिम्प्लिफाय होऊन हे अशा टाइपचे एक्झाम्पल आपण बघितले. अंडर रूट 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा, इट इज व्हॉट सिम्पली टॅन ऑफ एक्स बाय 2. जेव्हा तुम्ही सिम्प्लिफिकेशन कराल तर त्याचं इंटिग्रेशन आपल्याला सिम्पली कॅल्क्युलेट करता येईल. नेक्स्ट, अंडर रूट ए मायनस एक्स अपॉन एक्स, इट इज व्हॉट एक्स इज इक्वल टू ए साइन स्क्वेअर थीटा. नेक्स्ट, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं असायला पाहिजे इथं. तर अशा टाइपचे एक्झाम्पल असतील तर सबस्टिट्यूशन काय असेल तुमचा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर 2 थीटा. अंडर रूट 2a मायनस 2a एक्स मायनस एक्स स्क्वेअर अशा टाइपचं एक्झाम्पल असेल तर एक्स इज इक्वल टू आपण काय घेऊया सबस्टिट्यूशन 2a साइन स्क्वेअर थीटा. हे काही लिस्ट ऑफ सबस्टिट्यूशन आहेत जेणेकरून तुम्ही जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करचाल तेव्हा तुम्हाला हे सबस्टिट्यूशन लवकर रिकॉल होण्यासाठी इथं त्यांनी काय दिलेलं आहे, चार्ट दिलेला आहे. सो त्या चार्टचा यूज करून आपण काय करू शकतो, वी कॅन फाइंड व्हॉट integration of given term. So now we will move to next example. Okay, write down example. Integrate the following function. Integrate the following function. With respect to x using adequate substitution. सो आता हे ॲडिक्वेट सबस्टिट्यूशन काय आपल्याला हुडकायचं, सबस्टिट्यूशन काय करायचंय एक्झाम मध्ये हे दिलेलं नसणार आहे. ओके, सो एक्झाम्पल फर्स्ट आय विल राईट हिअर 1 upon under root x square minus a square. So this is what example. सो ह्या एक्झाम्पल मध्ये आपण जर का लिस्ट बघितली तर लिस्ट मध्ये तुम्हाला आठवत असेल, येस आय विल गो टू लिस्ट. ओके, सो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अशा टाइपचं जर का न्युमरेटर किंवा डिनॉमिनेटरला एक्झाम्पल असेल तर तुमचं सबस्टिट्यूशन काय असायला पाहिजे, येस ऑब्विसली इट विल बी आयदर एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा और ए कोसेक थीटा. सो हे सबस्टिट्यूशन यूज करून आपण काय करणार आहोत, दिलेला जो एक्झाम्पल आहे तो सॉल्व करणार आहोत. ओके, सो राईट डाऊन एक्झाम्पल सोल्युशन. ओके, सो सोल्युशन मध्ये लिहा लेट I is equal to integration of 1 upon under root x square minus a square into dx. तर इथं काय करूया आपण, सबस्टिट्यूशन करूया. पुट x is equal to a sec theta. Okay, so what is the value of dx, differentiating on बोथ साइड काय भेटेल आपल्याला, a इंटू सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, a इंटू सेक थिटा इंटू टॅन थिटा डी थिटा. सो दिस इज व्हॉट आवर सबस्टिट्यूशन. सो आता आपल्याला हे सबस्टिट्यूशन इथं पुटअप करून सिम्प्लिफिकेशन करायचंय. सो राईट डाऊन दिस 1. सो 1 बिकम्स काय येईल बघा, इंटिग्रेशन आय ची व्हॅल्यू, येस इट इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट एक्सच्या ठिकाणी काय पुटअप केलं आपण, ए
येस सेक थिटा म्हणजे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय झाली ए सेक स्क्वेअर थिटा मायनस ए स्क्वेअर. ओके व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx? dx ची व्हॅल्यू काय येईल? इट इज ए सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा. सो आता इथं आपण सिम्प्लिफिकेशन करूया. हा ए स्क्वेअर कॉमन आउटसाइडला काढला. ओके सो दिस ए सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा ॲज इट इज. ए बाहेर काढला आणि ब्रॅकेट मध्ये काय येईल? इट इज सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सो तुम्ही जर का आयडेंटिटी बघितली तर आयडेंटिटी मध्ये काय येईल बघा? 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? येस इट इज सेक स्क्वेअर थिटा. ओके सो therefore I'll write here 1 plus tan square theta is equal to sec square theta. So therefore sec square theta minus 1 म्हणजेच tan square theta is equal to काय? sec square theta minus 1. सो हे इथे यूज करणार आहोत आपण. काय येईल बघा? आपलं इंटिग्रेशन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए sec theta into tan theta d theta अपॉन सो इथं आपण हा ए कॅन्सल करूया नेक्स्ट स्टेप मध्ये. येस ओके येस सो डिनॉमिनेटरला काय येईल? ए sec square theta minus 1 it is tan square theta and tan square theta is the square root it is tan theta. आता काय काय कॅन्सल होईल बघा? इथं हा ए कॅन्सल झाला, हा tan theta कॅन्सल झाला. सो व्हॉट इट बिकम्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय सेक थिटा डी थिटा. ओके सेक थिटाचं इंटिग्रेशन काय? येस इट इज लॉग ऑफ mod ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस सी. पण तुम्ही जर का ऑब्झर्व केलं एक्स इज इक्वल टू इथं काय सबस्टिट्यूशन केलं तर आपण एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा. ओके सो इथं काय येईल बघा? सेक थिटाची व्हॅल्यू काय येईल इथं? सेक थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए. ओके अँड व्हॉट इज टॅन थिटा? टॅन थिटा हे काय येईल? Tan square theta is nothing but what? Sec square minus 1. So tan theta will be what? Tan theta is equal to under root sec square. Sec square means what? X square upon a square minus 1. म्हणजेच काय येईल? It is under root x square minus a square upon a square. सो अंडर रूट मध्ये ए बाहेर काढला म्हणजेच काय येईल? अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ वॉट? टॅन थिटा. सो ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप करणार आहोत. ओके सो नाव आफ्टर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ sec theta it becomes what? Log of sec theta is x upon a by using substitution plus tan theta हा काय आला? अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए प्लस सी. सो दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. सो इथं तुम्ही सिम्प्लिफिकेशन काय करू शकता? लॉग ऑफ मॉड एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन a plus c. But we know that it is what? Log m minus log n. It is what? Log m upon n. So it can be written as log x plus under root x square minus a square minus log a plus c. पण हा मायनस लॉग ए आणि सी हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत. सो याच्या ठिकाणी एक आपण वेगळा कॉन्स्टंट इथं घेऊ. इथं काय लिहिता येईल आपल्याला?
आन्सर log of x plus under root x square minus a square plus c1. So this is what integration of given function. काय केलं आपण? By using substitution इथं आपण काय केलं? फाइंड आउट केलं. ओके. सो नेक्स्ट example. Read on. Under root a minus x upon a plus x. सो हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो परत तुम्ही जर का लिस्ट ऑफ सबस्टिट्यूशन मध्ये बघितलात, अंडर रूट ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स अशा टाइपचं जर का एक्झाम्पल असेल तर सबस्टिट्यूशन काय करायचं आपल्याला? येस, इट इज एक्स इज इक्वल टू ए कॉस थीटा हे सबस्टिट्यूशन करायचं आहे. सो अगोदर आपण काय करूया, इथं इंटिग्रेशन कन्सिडर करूया. कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स. सो आता इथं काय करूया, सबस्टिट्यूशन यूज करूया. पुट आय इज इक्वल टू पुट एक्स इज इक्वल टू ए कॉस थीटा. सो व्हॉट इज dx? dx विल बी काय येईल? cos थीटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा, सो इट बिकम्स मायनस ए साइन थीटा इंटू डी थीटा. सो देअरफॉर दिस इंटिग्रेशन 1 बिकम्स, ह्याला नंबर 1 म्हणा. सो 1 बिकम्स काय येईल? 1 ची व्हॅल्यू बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए मायनस एक्स इज व्हॉट? ए कॉस थीटा डिवायडेड बाय ए प्लस ए कॉस थीटा इंटू dx ची व्हॅल्यू काय आली? मायनस ए साइन थीटा इंटू डी थीटा. सो आता हा ए कॉमन काढून कॅन्सल केला म्हणजे इंटिग्रेशन मध्ये अंडर रूट काय आलं बघा. येस, इट बिकम्स ओके. सो काय येईल याची व्हॅल्यू? ए कॉमन काढून कॅन्सल केला म्हणजे 1 मायनस कॉस थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा इंटू मायनस ए साइन थीटा डी थीटा. तर तुम्ही हे असे टर्म सिम्प्लिफाय केले. ओके, पाठीमागच्या लेक्चर मध्ये ह्याची डायरेक्टली इथे व्हॅल्यू लिहितो. 1 मायनस कॉस थीटा इज व्हॉट? 2 साइन स्क्वेअर theta by 2. It is 2 cos square theta by 2. 2 get cancel. Sin square theta by 2, cos square theta by 2. It is tan square theta by 2. So square root मध्ये tan square theta by 2 म्हणजेच बाहेर आल्यावर काय येईल तो? Yes, it becomes tan theta by 2. Okay. So tan theta by 2 into मायनस ए साइन थीटा डी थीटा अशी व्हॅल्यू आली. सो इथे थोडस सिम्प्लिफिकेशन करणार आहे. हा मायनस ए आउटसाइडला tan थीटा बाय 2 कॅन बी रिटन एज व्हॉट? साइन थीटा बाय 2 अपॉन कॉस थीटा बाय 2 इंटू साइन थीटा बाय 2. कसं साइन थीटा हा जो साइन थीटा आहे तो कसं लिहिता येईल? इट इज 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. सो इथे काय होईल बघा, हा कॉस थीटा आणि डिनॉमिनेटरचा कॉस थीटा बाय 2 हे काय होतील? कॅन्सल होतील आणि काय राहील? 2 टेक आउटसाइड. इट इज मायनस 2a इन ब्रॅकेट. इट इज व्हॉट? साइन स्क्वेअर थीटा बाय 2. ओके. सो आता हा साइन स्क्वेअर थीटा बाय 2 कसं लिहिता येईल आपल्याला? वी हॅव द फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला? 1 मायनस कॉस 2 थीटा असेल तर काय लिहिता येईल आपल्याला? 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 साइन स्क्वेअर थीटा. आता आपल्याला जवळ इथं काय थीटा बाय 2 आहे. सो रिप्लेस थीटा बाय 2 म्हणजे 2 थीटाच्या ठिकाणी काय येईल? थीटा 1 मायनस कॉस थीटा आणि इथे व्हॅल्यू काय येईल?
टू साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके. तर थोडक्यात हे आपण इथे यूज करणार आहोत. सो हा -2 मी इथं काय करतोय. ओके. सो हा जो -2 आहे तो इथं -2 आत लिहितो. Okay. So now I will simplify the term. I will give -2 inside. So -2 inside दिल्यानंतर काय होईल, -a फक्त राहील. ब्रॅकेट मध्ये काय येईल, -2 sin square theta by 2 into d theta. But what is here +2? But what is 2 sin square theta by 2? It is what? 1 minus cos theta into d theta. Okay. So minus a as it is. Integration of 1 is what? It is theta. Minus, what is the integration of cos theta? It is sin theta. ओके. सो अशा प्रकारे आपण इंटिग्रेशनची इथं व्हॅल्यू फाइंड आउट केली. पण आपण सबस्टिट्यूशन काय यूज केला होता. येस, त्या सबस्टिट्यूशन प्रमाणे इथं आपण थिटाची व्हॅल्यू काय करणार आहोत, रिप्लेस करणार आहोत. व्हॉट वी यूज सबस्टिट्यूशन हियर, इट इज व्हॉट, x इज इक्वल टू a cos theta. ओके. सो इथं सिम्प्लिफिकेशन काय करता येईल बघा. x इज इक्वल टू a cos theta म्हणजेच x upon a is equal to what? Cos theta. So what is the value of sin theta? Yes, sin theta will be, अगोदर मी in the terms of x लिहितो cos theta. So it is what? Under root 1 minus cos square theta. बरोबर आहे. दोन्हीकडे स्क्वेअर जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला काय भेटेल, 1 minus cos square theta is equal to sin square theta. Means simply sin square plus cos square is equal to 1. आता इथं x is equal to x upon a is equal to cos theta आहे. तर इथे cos theta ची व्हॅल्यू पुटअप करतो. इथं काय येईल, 1 minus x square upon a square is equal to what? sin theta. म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, a square minus x square upon a is equal to sin theta. Okay. So in this way you can simplify the given substitution. So काय येईल बघा इंटिग्रेशनची व्हॅल्यू. येस, इट इज I इज इक्वल टू -a as it is. थिटाची व्हॅल्यू काय आली, इट इज x अपॉन a मायनस साइन थिटा काय आला. येस, इथं आपल्याला थिटाची व्हॅल्यू पुटअप करायची. ओके. सो थिटा विल बी व्हॉट, इट इज कॉस इनवर्स ऑफ x अपॉन a. ओके. सो हियर x upon a is cos theta. तो theta ची व्हॅल्यू काय येईल, cos inverse of x upon a minus sin theta. sin theta ची व्हॅल्यू काय आली, अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन a प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c लिहायचं विसरू नका. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, जो दिलेला फंक्शन आहे, येस, त्या फंक्शनचा बाय युजिंग सबस्टिट्यूशन इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. सो वन मोर स्टेप तुम्ही सिम्प्लिफाय करण्यासाठी इथं काय करा, -a न आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो इट बिकम्स व्हॉट, a मायनस कॉस इनवर्स ऑफ x अपॉन a मायनस मायनस प्लस a गेट कॅन्सल इंटू अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस c. सो अशा प्रकारचं सोल्युशन तुम्हाला दिलेल्या इंटिग्रेशनला भेटेल. सो फक्त काय करायचंय, ज्या टाईपनुसार ते सबस्टिट्यूशन जे दिलेले आहे चार्टमध्ये, ते सबस्टिट्यूशन फक्त लक्षात ठेवायचे आणि ते सबस्टिट्यूशन लक्षात ठेवून काय करायचं तुम्हाला, इथे इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, थँक्यू. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करूया.